मी मराठवाडा मित्रमंडळ अहमदनगरतर्फे मनापासून स्वागत करतो. 76व्या हैदराबाद मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या 13 महिन्यांच्या धगधगत्या इतिहासाचा हा स्मृती दिन आपण साजरा करतोय. या मुक्ती संग्रामात धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना आदरांजली व आपल्या मराठवाडा मित्रमंडळातील गेल्या वर्षभरात आम्हाला कायमचे सोडून गेलेल्या काही कार्यकर्त्यांनाही आदरांजली, ज्यामध्ये उमाकांतजी जांभळे, दत्ता इंगळे, मुकुंद देवळालीकर आणि रमेशजी बाफना यांचा उल्लेख करावा लागेल. तर या सर्वांना श्रद्धांजली म्हणून आपण कृपया आपापल्या जागेवर उभे राहून 2 मिनिटे त्यांना आदरांजली वाहूया. ओम शांती. संस्कृतीची रीत अशी की सदैव तत्पर आतिथ्याला तेज दिव्याचे अंतरीच्या राहो विलसत या उत्सवाला, या महोत्सवाला स्वतंत्र भारताच्या नागरिकांनो, आज मुद्दाम हा दिवस आम्ही का निवडला याचं प्रास्ताविक आपण पाहिलेलं आहे त्या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून. मराठवाडा मित्रमंडळ हे आम्ही सर्व मराठवाडी लोक जे मराठवाड्यात राहत होते किंवा तिथे जन्मले आणि मग व्यवसायानिमित्त किंवा आपल्या नोकरीनिमित्त नगर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये येऊन स्थायिक झाले आणि नगरी झाले. अशा सगळ्या नगरी मराठवाडी लोकांचं हे मित्रमंडळ आहे. मागील 30 वर्षापासून आम्ही काम करत आहोत. यामध्ये विशेष करून हा मैत्र मेळावा असल्यामुळे यामध्ये स्नेह मेळावे आमचे बरेच होतात. आम्ही आरोग्य शिबिरांचंही बऱ्याच वेळेस आयोजन करतो. त्याचप्रमाणे आमची जी खरी गोष्ट जी गाजली पूर्ण भारतभर मराठवाडा मित्रमंडळाची, ती बालरंगभूमीची सेवा. 25 वर्ष अखंडित बालरंगभूमीची एकांकिका स्पर्धा आजपर्यंत भारतात कोणीही घेऊ शकलं नाही. ते फक्त मराठवाडा मित्रमंडळ घेऊ शकलं. आणि मराठवाडी लोक एकदम साधेभोळे. आपले खासदार जे आहेत यांच्याकडे पाहून तुम्हाला लगेच जाणवत असेल की खासदार असूनही त्यांचा जो ग्लॅमर असतो ना खासदारकीचा, असा त्यांचा ग्लॅमर जो खासदारकीचा आपल्याकडे सापडतो तसा अजिबात त्यांच्याकडे आढळून येत नाही. अतिशय डाऊन टू अर्थ. डॉक्टर शिवाजी काळगे हे आमच्या मुलासारखे आहेत. साई सुरेल नेतृत्वाला ते आमच्याबरोबर 2-3 वर्ष सहकारी म्हणून ते आमच्याबरोबर होते. पण तेव्हापासून आम्ही पाहिलं नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि समाजसेवा करणे. आणि तिथून लातूरला गेल्यानंतर तेच व्रत त्यांनी अखंडित पुढे जे जोपासलं त्याचंच आपण हे फल बघतो आहे. आणि आम्ही सर्व नेतृत्वज्ञांना ही गोष्ट आणखीन अभिमानाची ह्यासाठी आहे की आजपर्यंतच्या भारताच्या इतिहासामध्ये एकही नेतृत्वज्ञ निवडणूक लढवून खासदार होऊ शकला नाही. तर इतक्या साध्या भोळ्या माणसाने हा जो इतिहास घडवून दाखवला यासाठी परत सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आणि म्हणजे एखादा माणूस आपण म्हणतो ना की इलेक्शनच्या वातावरणामुळे खूप घाबरून जातो, पण मी त्यांना पूर्ण त्या वातावरणात पाहिलं. अतिशय साधे, अतिशय सोपे, काहीही चेहऱ्यावर म्हणा मनामध्ये कोणतंही दडपण नाही आणतात. शेवटी
समाजासाठी काम करायची जी उर्मी आहे ती त्यांच्यामध्ये होती आणि त्यामुळे ते निवडून आले. त्याचप्रमाणे ज्यांच्या हस्ते आपण आज सन्मान करणार आहोत असे आजचे कार्यक्रमाचे म्हणजे प्रमुख अतिथी जे आहेत पोपटरावजी पवार हे आमचे एक वेगळ्या अर्थाने स्नेही आहेत, मार्गदर्शक आहेत. कारण त्यांनी नुसतं आदर्श गाव नाही तर त्यांनी एक आदर्श लोकांमध्ये म्हणजे आदर्शाची एक निर्मिती केलेली, नुसती गावाची नाही, लोकांमध्ये आदर्शाची निर्मिती केली आणि आदर्श युवक तयार केले. आणि हे जे आदर्श युवक आहेत ते नुसतेच आज हिवरे बाजारला नाही, आज संपूर्ण महाराष्ट्रात, भारताबाहेर आज ते त्यांच्या आपण म्हणतो ना मुशीतून तयार होऊन बाहेर कार्यरत आहेत. आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा साईबन ते आमचा जो प्रकल्प आहे, जो म्हणजे पडी जमीन विकासाचा जो प्रकल्प आहे, ती त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आम्ही बरेच धडे त्यांच्याकडनं शिकतो आणि त्याच्यात राबवतो. तर तेही आज आम्हाला गुरुस्थानी जे आहेत ते आज इथे आले याचा एक विशेष आनंद आहे. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर प्रकाशजी मराठे हे माजी महाराष्ट्र राज्य नेत्रतज्ञ संघटनेचे अध्यक्ष आहेत. आणि दुहेरी भूमिका किती अवघड असते. आपण बऱ्याच वेळेस हिंदी चित्रपट पाहतो, मराठीत नाही आढळत कधी, पण दुहेरी भूमिकेत हिरोला किती जड जातं. त्यांनी नुसतंच नेत्रतज्ञ संघटनेचं नाही तर इंडियन मेडिकल असोसिएशनचंही त्यांनी अध्यक्षपद जे आहे ते त्यांनी त्यावेळेस सांभाळलं आणि आदर्श परत निर्माण केला. ह्या आमच्या आपण म्हणतो ना की मेडिकल सिस्टीममध्ये जो आदर्श आहे तो त्यांनी तयार केला आणि पुढच्या पिढी तयार केल्या. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य नेत्रतज्ञ संघटनेचे अतिशय तरुण असे अध्यक्ष जे आहेत आज इथे आपल्याला उपलब्ध आहेत. ते तेवढे सिनियर वाटत नाहीत महाराष्ट्र राज्य नेत्रतज्ञ संघटनेचे अध्यक्ष म्हणून, पण संतोषजी अग्रवाल हे मुद्दाम ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित यासाठी आहेत की आजच्या कार्यक्रमात आपण हे डॉक्टर शिवाजी काळगेचा सत्कार करतोच आहोत, पण आज अशा सगळ्यांचा आज आपण सन्मान करणार आहोत की ज्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये मरणोत्तर नेत्रदान केल्यामुळे आज त्यांच्यामुळे जगात कोणीतरी व्यक्ती परत हे जग पाहते. आणि अशा सगळ्या कुटुंबासाठी टाळ्या वाजवा की ज्यांनी खऱ्या अर्थाने हा जो आपण म्हणतो ना की खऱ्या अर्थाने हा आपण उपकार नाही म्हणत, पण खऱ्या अर्थाने पुण्याचं कार्य आहे की त्यांच्यामुळे एका व्यक्तीच्या मरणोत्तर नेत्रदानामुळे 2 आणि आता तर 4 व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते. तर आज जितकेही इथे सगळे कुटुंबीय आहेत त्यांना मी सादर प्रणाम करतो आणि आज त्यांच्यामुळे आज किती लोकांना दृष्टी मिळाली असेल याची कल्पना आपण केली असेल. त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमासाठी डॉक्टर चंद्रवदनजी मिश्रा जे इथल्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत ते आज उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टर दिलीपजी फाळके हे अहमदनगर जिल्हा नेत्रतज्ञ संघटनेचे अध्यक्ष आहेत. आणि रोटरी ही नेहमी सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असते. तर श्री रोटरीयन नितीनजी थाडे जे अध्यक्ष आहेत रोटरी क्लब ऑफ अहमदनगर आणि आमच्या नेत्रदान चळवळीचे आम्ही बरेच म्हणजे निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा किंवा असं अवेअरनेसचे जे कार्यक्रम घेतो त्याच्यामध्ये रोटरी खूप सक्रिय आम्हाला सहकार्य करते. तर आज इतक्या सगळ्या जणांचं जे आहे इथे स्वागत करताना विशेष करून मी डॉक्टर प्रकाश कांकरिया आमचे सर्व मराठवाडा मित्रमंडळ यांना विशेष आनंद होत आहे आणि आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. धन्यवाद. पद्मश्री पोपटराव बाबूजी पवार हे आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच व नियोजनबद्ध विकासाचे मेरुमणी मानले जातात. त्यासाठी त्यांना 2020 साली पद्मश्री हा सर्वोच्च नागरिक सन्मान प्राप्त झालेला. श्री सदाशिवराव मोहिते हे डॉक्टर शिवाजीराव काळगे यांचे स्वागत करतील.
अहमदनगरच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रवदन मिश्रा हे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रकाश मराठे यांचा सत्कार करतात. नेत्रतज्ञ संघटनेचे डॉक्टर दिलीप फाळके हे महाराष्ट्र राज्य नेत्रतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर संतोषजी अग्रवाल यांचा सत्कार करतील. हे डॉक्टर चंद्रवदन मिश्रा यांचा सत्कार करतील. डॉक्टर वर्धमान यांना मी विनंती करेन की त्यांनी डॉक्टर दिलीप फाळके यांचा सन्मान करावा. या मिसेस डॉक्टर फाळके यांचा सन्मान करावा. रोटरियन श्री नितीन थाडे यांचा सन्मान करावा. आता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा गौरव पुरस्कार 2024 ही जो डॉक्टरांना प्रदान करण्यात येणार आहे, त्यासोबत त्यांना मानपत्रही देण्यात येणार आहे. तर या मानपत्राचं मी वाचन करतोय. आधी माननीय खासदार डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे, रमतोसी रुग्ण सेवेमध्ये श्रमिकांसवे तू राबसी, सामान्य जन बहुत तू असामान्य दृष्टीदान देतसी, स्वार्था विना सेवा जिथे पावना तू तिथे असशी, सृजनशील सुसंस्कृत पुरोगामी आदर्श नेतृत्व गुणांचे धनी, कर्तृत्ववान संयमी व्यासंगी, लोक कल्याणाची व समाज सेवेचे निरंतर ध्येयासक्ती असणारे लक्ष्मी नेत्रालय व सक्षम चळवळीतील मराठवाडी कुशीतून तयार झालेले तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणजे खासदार डॉक्टर शिवाजीराव बंडप्पा काळगे. वैद्यकीय शिक्षण संभाजीनगरच्या घाटी कॉलेजमधून यशस्वीरित्या पूर्ण करून साई सूर्य नेत्रसेवा अहमदनगर येथील पहिल्या फेलोशिपचे मानकरी, तसेच गेल्या 27 वर्षापासून सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून अद्ययावत यंत्रणेसह नेत्रसेवा व रुग्णसेवा नेत्रदान चळवळीतील अमूल्य योगदानाबरोबरच आपण सक्षम संस्थेसाठी सतत कार्यरत आहात. अंगीभूत कौशल्य, निष्ठा, श्रद्धा व आपुलकीमुळे आपल्या संपर्कातील प्रत्येकास स्नेहाच्या धाग्याने कायमस्वरूपी जोडण्याची आपली कला अद्भुत आहे. त्याचे फलित म्हणून लातूर मतदारसंघातून लोकसभेसाठी जनसामान्यांनी 65,000 मताधिक्याने आपली निवड केली. संपूर्ण भारतातून नेत्रतज्ञ डॉक्टर असलेले खासदार बनण्याचा बहुमान सर्वप्रथम आपणास मिळाला. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या आपल्यासारख्या लोककल्याणकारी व्यक्तीसाठी विकासाचे अनेकानेक मार्ग प्रशस्त होत राहोत या सद्भावनेसह मराठवाडा मित्र मंडळ अहमदनगर आपणास हैदराबाद मुक्ती संग्रामाचे सरसेनापती यांच्या नावाचा स्वामी रामानंद तीर्थ गौरव पुरस्कार प्रदान करीत आहोत. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत आहोत. मराठवाड्यातले असे व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी मराठवाड्याचे नाव, सरांच्या लातूरचे नाव पूर्ण भारतभर केलेले आहे. आज माननीय खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे सर यांचा आपण स्वामी रामानंद तीर्थ गौरव पुरस्कार हा नुकताच प्रदान केलेला आहे. मी साई सूर्य नेत्रसेवा परिवार, साईबन परिवार, मान कन्हैया ट्रस्ट परिवार आणि एशियन आय हॉस्पिटल परिवाराच्या वतीने मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते. आज मी आपल्यासमोर उभी आहे ते अजून एक मानपत्र आदरणीय खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे सरांना
प्रदान करायचा जो आहे त्याचं वाचन करण्यासाठी. खरं म्हणजे साई सूर्य नेत्र सेवाचे ते ज्येष्ठ सदस्य आहेत. साई सूर्य नेत्र सेवामध्ये त्यांनी आपली सेवा रुजू केलेली आहे आणि अनेक पेशंटच्या नेत्रज्योती प्रज्वलित केलेल्या आहेत. आणि त्यांचा जो काही हातखंडा आहे, ज्याला आपण असं म्हणतो कौशल्य आहे, नेत्र सर्जरीचं कौशल्य आहे, काउन्सिलिंगचं कौशल्य आहे आणि नेत्रदान चळवळीमध्ये असलेलं त्यांचं योगदान पण खूप मोठं आहे. आणि आपल्या परिवारातील साई सूर्य नेत्र सेवा परिवारातील एक ज्येष्ठ व्यक्ती जेव्हा अतिउच्च अशा पोझिशनला पोहोचतो तेव्हा एक माता पिता म्हणून आमचं पण कर्तव्य आहे की त्यांचं कौतुक करण्याचं. आणि म्हणूनच साई सूर्य नेत्र गौरव पुरस्कार आज आम्ही त्यांना जाहीर करत आहोत. मानपत्राचं मी वाचन करते. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळते. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळते. आपले व्यक्तिमत्व साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांसारखे आहे. आपले व्यक्तिमत्व साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांसारखे आहे. आपली ख्याती साधी राहणी उच्च विचारसरणी सारखी आहे. आपले व्यक्तिमत्व सर्वांना सर्वपरे मदत करणारे आहे. नेत्रसेवा क्षेत्रातले आपले कार्य उच्च प्रतीचे आहे. जनमानसांची नेत्रज्योती प्रज्वलित करत असताना आपण त्यांचा दृष्टिकोनही सकारात्मक आणि कल्याणकारी केला आणि म्हणूनच लोकप्रियतेच्या लाटेवर आज आपण आरूढ आहात. लातूर मतदारसंघातून लोकसभेसाठी 65,000 मत घेऊन आपण निवडून आलेला आहात. म्हणजे मताची आघाडी घेऊन आपण निवडून आलेला आहात. राजनीतीच्या इतिहासात एक नेत्रतज्ञ म्हणून आपले नाव सोनेरी अक्षराने लिहिले गेलेले आहे. आपण साई सूर्य नेत्र सेवा परिवारातील ज्येष्ठ आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या हातून अनेक लोक कल्याणकारी कार्य घडावेत हीच आमची प्रभू चरणी प्रार्थना आहे. साई सूर्य नेत्र सेवा, मान कन्हैया नेत्रपिढी, एशियन आय हॉस्पिटल पुणे आपणास साई सूर्य नेत्र गौरव पुरस्काराने सन्मानित करत आहे आणि पुढील कार्याला अनेक उत्तम शुभेच्छा देत आहे. आता या सन्मानाला उत्तर देण्यासाठी आणि या निमित्ताने आपले विचार मांडण्यासाठी मी नम्र विनंती करतो खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे या वृद्धाशा सोहळ्यासाठी उपस्थित असलेले पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब, माझ्या अहमदनगरच्या वास्तव्यामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा आई वडिलासारखं प्रेम देणारे आदरणीय सर आणि मॅडम, मराठवाडा मित्रमंडळातील सर्व सदस्य, महाराष्ट्र नेत्र संघटनेचे माजी अध्यक्ष आणि IMA संघटनेचे अध्यक्ष आदरणीय मराठे सर, महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेचे अध्यक्ष माझे मित्र आदरणीय संतोष अग्रवालजी, नेत्रतज्ञ संघटनेतील अहमदनगर येथील सर्व माझे मित्र, रोटरी क्लबमधील सर्व स्नेहीजन, मराठवाडा मित्रमंडळातील सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व सदस्य मंडळी आणि ज्यांना मान कन्हैया नेत्रपिढीतर्फे ज्यांचा सत्कार होतोय ते सगळे सत्कार मूर्ती, डॉक्टर वर्धमान, माझी पत्नी डॉक्टर सविता आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, खरं तर मला शब्द सुचत नाहीत
एवढा रद्द सत्कार आज इथं होतोय. कारण मागच्या 3 महिन्यापासून रोज कुठं ना कुठं सत्कार आणि कार्यक्रम अशा पद्धतीची एक पळापळ कंटिन्यू चालू आहे. पण या सगळ्यामध्ये या सत्काराला एक आगळं वेगळं महत्त्व माझ्या दृष्टीनं आहे. कारण एक नेत्रतज्ञ म्हणून आयुष्याची सुरुवात करत असताना पहिलं पाऊल साई सूर्या नेत्रसेवेमध्ये माझं पडलं आणि तिथून कधी आयुष्यात मागं वळून बघायची गरज पडली नाही. कारण पितृवत छाया आणि मातृवत छाया प्रकाश कांकरिया सर आणि मॅडम या दोघांची माझ्यावर राहिली आणि इथं असलेल्या वास्तव्यामध्ये एक नेत्रतज्ञ म्हणून मी घडलो, एक समाजसेवक म्हणून मी घडलो, एक व्यावसायिक म्हणून मी घडलो आणि या माझ्या जडणघडणीमध्ये साई सूर्या नेत्रसेवा पूर्ण फॅमिलीचा एक मोठा हातभार आहे असं मला आवर्जून विनम्रपणे इथं सांगावं वाटतं. नगरकरांनी दिलेलं प्रेम नक्कीच अजूनपर्यंत आम्ही रोज आठवत असतो. कारण इथं असतानाच माझं लग्न झालं, इथं असतानाच मग सविताही इथं भिंगारला मेडिकल ऑफिसर म्हणून 1-1.5 वर्ष तिलाही सेवा देता आली आणि नंतर मात्र मग काही कौटुंबिक अडचणीमुळे मी लातूरला शिफ्ट होण्याचा निर्णय त्यावेळी घेतला आणि लातूरला शिफ्ट होत असताना म्हणजे सरांची इच्छा होती की मी नगर सोडू नये, पण इच्छा नसतानाही मला मात्र नगर सोडावं लागलं. पण दुसरे 1-2 फेलोज ट्रेंड इथं करून दिल्यानंतर मगच मी नगर सोडण्याचा निर्णय घेतला आणि इथलं काम सुरळीत झाल्यानंतरच मी नगर सोडलं. आज स्वामी रामानंद तीर्थ इतक्या मोठ्या माणसाच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना मी त्या लायकीचा आहे का नाही मला माहिती नाही, पण मराठवाडा मित्रमंडळाने मात्र ती एक पुरस्कार देऊन माझी जबाबदारी मात्र नक्कीच पुढच्या काळासाठी अजून वाढवलेली आहे. आणि येत्या काळामध्ये हे खासदारकीचं काम करत असताना मी कधीच कुठल्या राजकीय प्लॅटफॉर्मवर नव्हतो. म्हणजे ज्या दिवशी माझं तिकीट डिक्लेअर झालं त्या दिवशी सुद्धा मी सकाळच्या 8 सर्जरीज आणि 90 पेशंटची ओपीडी बघून बसलो होतो आणि माझं तिकीट डिक्लेअर झाल्याचे फोन मला चालू झाले. त्यापूर्वी 2014 आणि 2019 साली माझ्या नावाची बरीच चर्चा झालेली होती, पण सध्याची राजकीय परिस्थिती बघताना इच्छा नव्हती ह्यावेळेस की आपण लढवावं. कारण आपल्यासारख्या माणसाचं अशा पद्धतीच्या राजकारणामध्ये किती डाळ शिजल अशा पद्धतीची एक मानसिक स्थिती ह्यावेळेस होती आणि त्यामुळं ह्यावेळेस मी कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा कुठल्याही म्हणजे नेत्याला त्या तिकिटासाठी कधी भेटलो नाही, कुणाला म्हणलो नाही की मला तिकीट ह्यावेळेस लढायचं इलेक्शन आणि त्यासाठी तुम्ही तिकिटाची व्यवस्था करा. पण यावेळेस मागच्या 2 वेळच्या चर्चेतून कदाचित आमचे नेते अमितजी देशमुख साहेबांना वाटलं असावं की हाच माणूस आपल्या लातूर मतदारसंघासाठी सगळ्यात योग्य आहे आणि त्यांनी मागे लागून अक्षरशः हे तिकीट माझ्यासाठी आणलं. मला प्रचंड अशा सगळ्यांच्या दबावामध्ये मला मान्यता द्यावी लागली की चला मी लढवतो म्हणून. आणि जनतेने इतकं प्रेम दिलं की मागच्या लोकसभेमध्ये जो उमेदवार माझ्या विरोधात उभे होते ते जवळपास 3 लाख मतांनी निवडून आलेले होते आणि जवळपास 1.5 लाख मतं हे वंचित आघाडीला मिळालेली, ती सुद्धा म्हणजे जवळपास 4.5 लाख मतं ही काँग्रेस पक्षाच्या विरोधात पडलेली होती मागच्या वेळेस. तेवढी मोठी लीड कमी करून
आज 62,000 मतांनी जवळपास माझा विजय या जनतेने घडवून आणला. आणि कदाचित हे मागच्या 27 वर्षापासून प्रामाणिकपणे केलेल्या नेत्रसेवेचंच हे कदाचित फळ आहे असं मला वाटतं. कारण मागच्या 27 वर्षामध्ये काम करत असताना फक्त म्हणजे व्यावसायिक म्हणून न बघता त्या व्यवसायाकडं एक प्रकारची समाजसेवा म्हणून बघत आल्यामुळेच कदाचित जनतेने हे आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे केलेले असावेत. आणि नक्कीच येत्या काळामध्ये त्यांनी दिलेल्या आशीर्वादाचं कसं आपणाला चांगल्यात चांगलं रिटर्न येत्या 5 वर्षामध्ये त्यांना देता येईल त्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करेन एवढं मात्र या निमित्तानं सांगू इच्छितो. आज ज्या विभूतीच्या हस्ते हा पुरस्कार मला दिला जातोय पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब यांच्याबद्दल मागच्या बऱ्याच वर्षापासून मी पेपरमध्ये वाचत आलेलो आहे, यूट्यूबवर बघत आलेलो आहे, 1-2 ठिकाणचे त्यांचे भाषणही मी बघितलेले आहेत. आणि त्यांनी केलेलं काम हे भारत सरकारने पद्मश्री देऊन गौरवलेलं आहे. आणि अशा पद्धतीच्या व्यक्तींना गौरवण्याचं काम भारत सरकार करत आलेलं आहे आणि हे करत राहिलं पाहिजे. येत्या काळामध्ये मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की मॅडमना सुद्धा, आदरणीय सुधा कांकरियाजींना सुद्धा हा पुरस्कार येत्या काळामध्ये मिळावा अशी एक प्रामाणिक इच्छा या निमित्तानं मी ईश्वरचरणी करतो. आपण सर्वजण इथं आलात, आपण सर्वांनी इतका वेळ दिला. ज्या दिवशी मी निवडून आलो त्या दिवशीपासून सरांचा वारंवार मला फोन होता की आम्ही कधी यावं लातूरला म्हणून. मी मात्र सरांना म्हणत होतो मीच नगरला येणार आहे, कारण तुम्हा सगळ्यांना भेटण्याची एक ओढ नगरकरांना त्या निमित्तानं माझ्या मनामध्ये होती. आणि त्यासाठीच म्हणून मी सरांना तिकडं न येऊ देता मी इकडं येतो म्हणून वारंवार सांगत आलो, जेणेकरून मला तुम्हा सगळ्यांना एकदाच भेटता येईल. आणि तो भेटण्याचा योग आज मराठवाडा मित्रमंडळाने घडवून आणला. सगळ्यांचं मी आभार परत एकदा व्यक्त करतो. आणि असंच प्रेम येत्या काळामध्ये सुद्धा आपल्या सर्वांकडून मिळत राहावं एवढी एक प्रामाणिक अपेक्षा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आपले लाडके पद्मश्री पोपटरावजी पवार यांना विनंती करेन की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. 76वा हैदराबाद मुक्ती संग्राम दिवस याचं औचित्य साधून ज्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये नेतृत्व केलं ते स्वामी रामानंदजी तीर्थ यांच्या नावाने पुरस्कार आणि ज्यांना आता सन्मानित केलं ते या देशातील एक प्रथितयश नेत्रतज्ञ आणि विद्यमान खासदार आदरणीय शिवाजीरावजी काळगे साहेब, महाराष्ट्र राज्य नेत्ररुग्ण संघटनेचे राज्याध्यक्ष संतोषजी अगरवाल, आदरणीय डॉक्टर प्रकाशजी मराठे, ज्यांच्या प्रयत्नातून आणि सातत्याने केल्या जाणाऱ्या धडपडीतून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा हा कार्यक्रम नेहमी आयोजित केला जातो, ते डॉक्टर प्रकाशजी आणि सुधाताई कांकरिया वर्धमानजी चे मित्र, माझे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि रोटरी अध्यक्ष नितीनजी ताडेसाहेब, सौभाग्यवती सविताताई काळगे, सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित, याच परिवारातील सर्व डॉक्टर, संघटनेतील सर्व पदाधिकारी सदस्य, बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे डॉक्टर साहेबांचा आठवड्यापासून आणि मागची 15 दिवस धावपळ नेहमीची खूप असते. ज्यावेळी डॉक्टर साहेबांचा फोन आला त्या दिवशी मी केरळमध्ये होतो आणि पुन्हा उद्याचा कार्यक्रम, उद्या परवा 2 दिवस मुंबई आणि पुन्हा रायपूर आहे, 2 एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स असल्यामुळं एवढ्या धावपळीत हो म्हणायचं का नाही. परंतु ज्यावेळेस मला सन्मान कोणाचा आहे समजलं त्यावेळी निश्चित ते ॲडजस्ट करून आजच्या कार्यक्रमासाठी डॉक्टर सांगितलं. कारण गेली अनेक वर्षापासून
डॉक्टरांचे या चळवळीशी आणि सामाजिक पर्यावरण या बाबतीत आम्ही बरोबर असतो. आणि आजचा कार्यक्रम कारण दृष्टी देत असतानाच दृष्टीसुद्धा चांगली असल्याशिवाय संसदेतून समाज आणि राष्ट्रहिताचे निर्णय होऊ शकत नाही. असे माणसं संसद सभागृहात असावी का ज्यांना बोलून घेऊन आता उमेदवारी द्यायची पाळी आली. कारण आता काम करणाऱ्या माणसांचं योग येत आहे याचा आनंद झालेला आहे. आणि निव्वळ पैसा आणि याने जमत नाही, आता काम पण लागतं. आणि म्हणून लातूरने नेहमीच मराठवाड्यांना राज्याला दिशा दिलेली आहे. खरं म्हणजे मला तो दिवस आजही आठवतोय. 2008ला स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री होते. मी आमदार बाळासाहेब थोरात साहेबांचा फोन आला. आमचं गावात श्रमदान चालू होतं. एका अभियानात थाडे साहेब त्यावेळेस होते. आणि फोन आला की मुख्यमंत्री बोलतायत. आणि मला विलासरावजी सांगितलं, पोपटराव आता हिवरे बाजार सोडा, तुम्हाला महाराष्ट्राची जबाबदारी द्यायची. कारण आदरणीय अण्णासाहेब हजारे यांनी आदर्श गाव योजनेचा राजीनामा दिलेला आहे आणि तुम्ही ती जबाबदारी घ्या. 2008 साली मला ती जबाबदारी मिळाली. आता हे 15 वर्ष चालू आहे. कदाचित देशातील एक एकमेव उदाहरण असेल. सत्तांतर सरकार आले, बदलले. कारण सर्वांना कल्पना आहे की मी कुठल्या राजकीय प्लॅटफॉर्मवर नसतो. सामाजिक चळवळ पुढे जाणार असेल मग त्यामध्ये पूर्ण वेळ द्यायचा. सर मी जवळ 15-1 लाख किलोमीटर प्रवास झाला आतापर्यंत. महिन्याला मी 4-5 हजार किलोमीटर फिरतो. फक्त एक आवड आहे. जसं डॉक्टरांचं चालू असतं नेहमी सामाजिक त्यांची सेवा देत असतानाच सुद्धा ताई तर मैदानच्या चळवळीत मुली वाचवा या चळवळीत मोठं योगदान देत आहेत. 2 वर्षापूर्वीच आम्ही त्यावेळेस भोसले साहेब असतानाच हुरडा पार्टीत तिथंच विषय झाला होता. नॉमिनेशन खरं 2 वर्षापूर्वीच झालं होतं. पण एक नेहमी मी 2007 नंतर नॉमिनेशन द्यायचं बंद केलं होतं. जर राज्यकर्त्यांना वाटलं, शासनाला वाटलं तर त्यांनी त्या योग्य कामाचा सन्मान केला पाहिजे. कारण शेवटी हे सगळं काम राष्ट्रहिताचं असतं. 3 गोष्टी आपण पाहिल्या, गोवा मुक्ती, काश्मीर मुक्ती आणि मराठवाडा मुक्ती संग्राम, ज्यामध्ये स्वामी रामानंदजी तीर्थ यांनी नेतृत्व केलं. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठवाड्यातील नाही तर राज्यातील मंडळी एकत्र येऊन स्वर्गीय वल्लभभाईजी पटेल यांना लोहपुरुष म्हणलं जातं, त्यांच्या कणखर नेतृत्वामुळं मराठवाडा पुन्हा महाराष्ट्रात आला. विदर्भ भोपाळ राज्यात, पश्चिम महाराष्ट्र मुंबई राज्यात होता. आणि ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र झाला त्यावेळेस मोठं आंदोलन झालं. कारण आज हे सगळे दिन आपण 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, गोवा मुक्ती, मराठवाडा मुक्ती हे सगळे संग्राम आणि दिन साजरे करत असतो. पण हे करत असतानाच आता आपली सर्वांची एक जबाबदारी वाढलेली. तर काल परवाच एक 3 दिवस आमच्याकडे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या एक प्राध्यापिका आहेत, एका अभ्यासासाठी आलेल्या आहेत, एक 5 दिवसासाठी. तापमान बदलाचा शेती आणि ग्रामीण जीवनावर होणारा परिणाम त्यावर त्यांना काही चिंतन करायचं. ज्यावेळी ती चर्चा करत असताना सगळे प्रश्न पाहिले. आणि मध्यंतरी मी ओरिसाला एक आंतरराष्ट्रीय परिषद होती जी मातीवर होती, का जी पुन्हा जगभरातील 10 ते 20 हजार शास्त्रज्ञ एप्रिलमध्ये आता US मध्ये एकत्र येतात. आणि US सॉइल आणि वॉटर कन्झर्वेशन जे डायरेक्टर आहेत सत्यरंजन रे IIT खरगपूरचे आहेत, ते मूळ ओरिसाचे आहेत. पण गेली 40-50 वर्षे ते अमेरिकेत आता वास्तव्याला आहेत. आणि ते त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी होते. आणि नंतर ते आमच्याकडे हिवरे बाजारला आले होते. कारण आता भविष्य काळात माती आणि पाणी सर्वात मोठी समस्या आहे. आणि पाणी म्हणलं तर बंद बाटले आल्यामुळं आपलं असं वाटतं की आता पाणी समस्या संपलेली आहे. पण मातीच्या आरोग्याची समस्या आता इतकी मोठी आलेली आहे का आपण सर्वांनी एकत्र येऊन एक चांगली धोरणं ठरवून त्याची अंमलबजावणी केली नाही तर 75 वर्षात जे स्वातंत्र्यात आपण निसर्गाकून घेतलंय ते त्या 25 वर्षात परत दिलं नाही तर पुढच्या 25 वर्षात मानवी अस्तित्वाचा प्रश्न आता निर्माण होत आहे.
म्हणून अशा प्रसंगी, अशा परिस्थितीत कुठे ढगफुटी, कुठे दुष्काळ, हे सगळं चित्र आज जगभर आपण पाहतो. म्हणून याला सामोरं जायचं असेल तर सामाजिक आणि राष्ट्रीय हित ज्यांच्या हृदयामध्ये आहे अशी माणसं सभागृहात दिसणं आता खूप गरजेचं आहे. अन्यथा मध्यंतरी मांजरा आणि नदीचा जो उत्सव होता, गेल्या वर्षी मी लातूरला आलो होतो, तेथे तो मुद्दा मांडला होता की टेंडर भोवती फिरणारी व्यवस्था बदलली नाही तर गावाबरोबर शहरांना सुद्धा त्याची किंमत आता मोजावी लागणार आहे. का शहरांची सामावून घेण्याची क्षमता संपली, शहराचे सगळे आउटलेट ब्लॉक झाले आणि आता पाणी लक्ष्मी रोडने यायला लागलाय. ही जी परिस्थिती आहे, या परिस्थितीला आपल्याला सामोरं जायचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सर्वांना एकत्र येऊन जी गोष्ट आज आपण सगळं पेपरला, चॅनलला पाहत असो की मूळ समस्या आपल्या किती दूर गेल्या आणि राजकीय व्यवस्थेला किती मोठं प्राधान्य आपण देतो. कारण शेवटी राजकीय इच्छाशक्तीमुळेच आज महाराष्ट्र देशामध्ये सर्वात टॉपवर आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी करताना खराचा जो सन्मान डॉक्टर साहेब आपण संघटनेच्या वतीने ठेवला तो खूप कौतुकास्पद आहे की 9 ऑपरेशन करून 90 पेशंट पूर्ण करून मग घोषणा होती की सर डॉक्टर साहेब तुमचं उमेदवारी फायनल झाली आणि मग 65,000 मतांनी लोक निवडून देतात. कारण मी वाचलेलं आहे की तुमचं एवढा मॉब पाठीमागे असायचा की लोकांनीच ती निवडणूक हातात घेतली होती. आणि ज्यावेळी अशी माणसं, पक्ष कुठलाही असू द्या, पण अशी माणसं आपल्याला प्रत्येक सभागृहात आता दिसण्याची गरज आहे. म्हणून आता आपण निवड सत्कार करून थांबायचं नाही, तर आता आपली सुद्धा मतदार म्हणून जबाबदारी वाढलेली आहे. आपलं एक एक मत किती महत्वाचं आहे. खरं म्हणजे मतालाच येत नाही ना, त्यांच्यासाठी आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. कारण ही माणसं मतदानाला येत नाही म्हणून या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे माझ्यासारखा एक गावचा, आता मी उपसरपंच आहे, त्याच्या पलीकडे डोकं लावायचं नाही ठरवून टाकला. आणि म्हणून सामाजिक चळवळ आणि निसर्गाची जी चळवळ आहे ही आता तुम्हाला, आम्हाला सर्वांना हाती घ्यावी लागणार आहे. कारण 75 वर्षात पंजाब संपला, एवढी प्रचंड समृद्धी आली पण संस्कार देण्यात कमी पडलो. त्यामुळे उडता पंजाब आणि लालसिंग चड्डा सारखा मिर्जेने आणलेला सिनेमा हा व्यसनावर आला. आज चंदीगडला किंवा आता मध्यंतरी 1 महिन्यापूर्वी मी गेलो होतो. नीलकंठ आवड जे नगरचेच आहेत, ते सेक्रेटरी आहे ड्रिंकिंग वॉटरचे. त्यावेळेस पाहिले की आपण चंदीगडला, मी नेहमी तिथे गेलो की चौकशी करू कॅन्सर ट्रेन का तिकीट देतो. म्हणजे जे कार्बन स्थिरीकरण म्हणतो, मातीचं आरोग्य म्हणतो, एवढं खराब झालं की त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी संपली आता पंजाबची. म्हणजे ज्या पंजाबनी 72च्या दुष्काळानंतर संपूर्ण भारताला पोटभर अन्न दिलं, कदाचित पुढच्या काळात त्या पंजाबला आपल्याला धान्य पाठवावं लागलं अशी अवस्था. सगळी माती अतिशय खराब झाली, पाणी खराब झालं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये 75 वर्षात हे घडलं. म्हणून पाणी आणि माती या गोष्टीमध्ये आपल्या सर्वांना काम करण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीने डॉक्टर साहेब तर पर्यावरणात सगळं काम चालूच असतं. म्हणून मी पुन्हा एकदा सरांना जो पुरस्कार आज आपण दिलाय त्या शुभेच्छा देऊच. आणि त्याबरोबर ताईंनी सुद्धा जो आता मानकांना या ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा पुरस्काराने सुद्धा आपल्या सन्मानित केलेला आहे. निश्चितपणे आपण आता नेत्र तज्ञांच्या भूमिकेतून नवी दृष्टी राज्यकर्त्याच्या माध्यमातून समाजाला आणि नॅशनल लेवलच्या पॉलिसीला देण्याचं काम आपल्याला भविष्य काळात करावं लागणार आहे. त्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता आपल्या समोर येत आहेत डॉक्टर वर्धमान कांकरिया. नमस्कार. आजच्या या खूपच हृदयस्पर्शी असणाऱ्या कार्यक्रमामध्ये की ज्यामध्ये आज आपण म्हणतोय, आज दुहेरी हृदयस्पर्शी आजचा कार्यक्रम आहे. एक तर आपल्या सर्वांचे लाडके डॉक्टर शिवाजीराव काळगे सर यांचा आज आपल्या फॅमिलीतर्फे साईसूर्य नेत्र सेवा आणि अहमदनगर आपल्या सर्वांतर्फे आज जो सत्कार होतोय, ही एक खूप हृदयस्पर्शी घटना आजची आहे. आणि त्याबरोबरच
आपण सर्व आज जे इथे उपस्थित आहात आणि ज्यांनी आपल्या फॅमिलीमध्ये दुःखद घटना घडलेली असून सुद्धा असा निर्णय घेतला की नेत्रदान करून लोकांच्या ज्यांची आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे, ज्यांना नेत्र नसल्यामुळे त्यांना आज दिसत नाही, जे अंधत्व ज्यांना प्राप्त झालेलं आहे, त्या लोकांच्या डोळ्यामध्ये दृष्टी देण्याचं काम आपण सर्वांच्या या खूप महत्त्वाच्या निर्णयामुळे झालेलं आहे. तर मी सर्वांना विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी आपण एक मोठ्या रीतीने एक टाळ्या वाजवल्या पाहिजे. आज त्याबरोबरच आपल्याबरोबर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके हिरवे बाजार या आदर्श गावाचे उपसरपंच पोपटराव पवार सर, माझे गुरुवर्य आणि महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेचे बूथवर्ग अध्यक्ष डॉक्टर प्रकाश मराठे सर आणि आमचे खूप लाडके अध्यक्ष डॉक्टर संतोषजी अग्रवाल सर की जे एक खूप खंबीर असं नेतृत्व आमच्या नेत्रतज्ञ संघटनेला लाभलंय आणि त्यांनी खूप या वर्षामध्ये खूपच सहभाग आणि खूपच गायडन्स मला दिलेला आहे. सो याबरोबरच आता मी या बाबतीमध्ये मला माहिती आहे की आपल्या सर्वांना खरंच याचं महत्त्व माहिती आहे, कारण की या प्रकारचा निर्णय आपण घेतलेला आहे. पण त्या लोकांसाठी की ज्या लोकांना नेत्रदानाबद्दल महत्त्व आज माहिती नाही, त्या लोकांसाठी एक खूप संक्षिप्त मी महत्त्व त्याचं समजून सांगणार आहे. आपण सर्व म्हणतो की मृत्यूनंतरही अजरामर आपल्याला आज राहायचं असेल तर नेत्रदान आपण करू शकतो. नेत्रदान करून आपण हे जग दुसऱ्यांना दाखवू शकतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दान देण्याला एक असाधारण महत्त्व आहे आणि आजच्या युगात आपल्याला माहिती आहे की लोकांचा आपल्याला जीव वाचवायचा असेल तर आपण रक्तदान करतो. कोणाला किडनीची समस्या असेल तर आपण किडनीचं दान करतो. वैद्यकीय ज्ञानासाठी आणि संशोधनासाठी म्हणून आपण मरणोत्तर देहदान पण करतो. पण कोणाला जर का त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रकाश निर्माण करून द्यायचा असेल तर तुम्हाला नेत्रदान चळवळीमध्ये सहभाग नोंदवावा लागतो आणि नेत्रदान करण्याची गरज असते. तर नेत्रदान म्हणजे काय, तर कोणत्याही व्यक्तीने स्वेच्छेने मृत्यूनंतर आपले डोळे कोणा अपरिचित किंवा परिचित व्यक्तीला दृष्टी मिळावी म्हणून किंवा इव्हन संशोधनासाठी म्हणून दिलेला परवानगी त्याला आपण नेत्रदान असं म्हणतो. नेत्रदान करताना कोणत्याही प्रकारचं जात, धर्म, वर्ण, श्रीमंत किंवा गरीब, स्त्री किंवा पुरुष, लहान किंवा मोठी व्यक्ती याच्यामध्ये भेदभाव न करता कुणीही सुद्धा हे नेत्रदान करू शकतं. आपल्या 1 वर्षाच्या वयापासून ते सुमारे 80 ते 90 वर्षाच्या वयापर्यंत सुद्धा नेत्रदान करणं शक्य असतं. आणि जरी आपल्या डोळ्यावरती कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झालेल्या असतील तरी सुद्धा नेत्रदान करणं हे सहज शक्य असतं. फक्त ज्या लोकांचा मृत्यू हा कावीळ, एड्स किंवा कॅन्सर, पाण्यात बुडून किंवा कोणत्या विशिष्ट संसर्गामुळे झाला असेल जो संपूर्ण शरीरामध्ये पसरला असेल तेव्हाच आपण नेत्रदान हे करू शकत नाही दुसऱ्यांना दृष्टी देण्यासाठी. पण अशा व्यक्तींमध्ये पण नेत्रदान करणं शक्य असतं संशोधनासाठी. नेत्रदान आपण कसे करावे, तर आपल्या फॅमिलीमध्ये अशी दुःखद घटना झाली असेल तर आपण जवळच्या नेत्रपेढीला संपर्क साधला पाहिजे. अशा वेळेस आपल्या घरी ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचे डोळे आपण बंद केले पाहिजे. त्याच्यामध्ये तुमच्याकडे असतील तर एखादा लुब्रिकंट ड्रॉप टाकून त्यांच्या डोळ्यांना आपण मॉइस्ट ठेवलं पाहिजे. डोळ्यावरती एक छोटीशी कापसाची एक पट्टी ठेवून डोळ्यांना नेहमी बंद ठेवलं पाहिजे, म्हणजे डोळे ड्राय होणार नाहीत आणि त्यांचं जे आपण म्हणू शकतो की जे त्याच्यामधली जी लाईफ आहे ती आपण मेंटेन करू शकतो. हे झाल्यानंतर नेत्रपीडितनं एक टीम आपल्या घरी येते. आपल्या सर्वांना माहिती आहे की ही जी पूर्ण प्रक्रिया असते फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये होते. त्याबरोबर कोणालाही कुठल्याही प्रकारचा विद्रूपपणा याच्यामध्ये येत नाही, कारण की जेव्हा या प्रकारे डोळे काढले जातात ते खूप चांगल्या रीतीने डोळे बंद केले जातात की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विद्रुपीकरण आपल्या बॉडीचं होत नाही. आणि हे झाल्यानंतर हे डोळे एका नेत्रपेढीमध्ये घेऊन गेले जातात. तिथं त्याचं खूप डिटेलमध्ये अनालिसिस होतं आणि ते केल्यानंतर कोणते डोळे हे नेत्ररोपण करण्यायोग्य आहेत हे जवळपास 80% डोळे असे असतात आणि 20% डोळे जे नेत्ररोपण करण्यायोग्य नसतील ते सुद्धा संशोधनासाठी आणि ट्रेनिंगसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जातात. मित्रांनो, आपल्याला माहिती की आता जवळपास 10 कोटी इतक्या लोकांना जगामध्ये आज अंधत्व आहे बुबुळाच्या संसर्गामुळे, म्हणजे ज्याला आम्ही कॉर्नियल ब्लाइंडनेस असं म्हणतो. आणि भारत किंवा इंडिया या बाबतीमध्ये दुर्दैवाने या पूर्ण बुबुळाच्या अंधत्वाची राजधानी आहे.
आणि त्यामुळे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये नेत्रदानाची चळवळ आपण घरोघरी पोहोचवली पाहिजे. आपण सर्वांनी ते पवित्र कार्य केलं आहे, आपण त्याचं नक्कीच अनुकरण केलेलं आहे, पण ते तुम्ही जास्त प्रबोधन त्याचं केलं पाहिजे, लोकांपर्यंत ही गोष्ट जास्तीत जास्त पोहोचवली पाहिजे. म्हणजे आपल्याप्रमाणेच पवित्र कार्य यापुढे बाकीच्यांना त्यांच्या फॅमिलीलाही करता येईल. आणि बरेच असे असंख्य जे लाखो आज भारतामध्ये आज अंधत्व बुबुळाच्या नेत्ररोगामुळे आलेलं आहे, ते आपण मोठ्या प्रमाणामध्ये त्याला ट्रीट करायला सामर्थ्य दाखवू शकू. तर दोन्ही महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेकडे कडून एशियन आय हॉस्पिटल आणि साईसूर्य नेत्रसेवा परिवार या तिघांकडनं हा संदेश आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावा आणि आपण तो पुढे वृद्धिंगत करावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नेत्रदानाची प्रतिज्ञा आपण घेणार आहोत. तत्पूर्वी नेत्रदानाचा संदेश हृदयात जागूया. नेत्रदानाचा संदेश हृदयात जागूया. संकल्प करूया आजच. संकल्प करूया आजच. मरणोत्तर नेत्रदान करूया. मरणोत्तर नेत्रदान करूया. दोन श्वासातले अंतर, जन्म मरणाचा हा फेरा. दोन श्वासातले अंतर, जन्म मरणाचा हा फेरा. थांबले श्वास संपले जीवन. थांबले श्वास संपले जीवन. मरणाचा हा सोहळा अमृतमय करूया. मरणाचा हा सोहळा अमृतमय करूया. संकल्प करूया आजच. मरणोत्तर नेत्रदान करूया. मरणोत्तर नेत्रदान करूया. आपण सगळेजण आता संकल्प करणार आहोत. आजच संकल्प करणार आहोत. खरं म्हणजे तुम्ही सगळेजण एक उदाहरण आहात, एक आदर्श आहात. आणि मला इथे आवर्जून आज सांगायचं आहे की आपल्यामध्ये उपस्थित आहेत माखीजा सर, की ज्यांनी 100 पेक्षा जास्त त्यांच्या प्रयत्नाने, जे सूचक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या प्रयत्नातून 100 पेक्षा जास्त नेत्रदान इथे संपन्न झालेले आहेत. त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आणि एक आवर्जून गोष्ट मला इथे आनंदाने सांगायची आहे की आदरणीय टाळ्या वाजवूयात माखीजा सरांसाठी. थोड्या वेळानंतर त्यांचा सन्मान पण आपण करणार आहोत. आणि आणखीन एक खास गोष्ट मला इथे सांगायची आहे की शिवमुनीजी महाराज साहेब, आदरणीय पूजनीय शिवमुनीजी महाराज साहेब यांचा चातुर्मास पुण्याला होता आणि तेव्हा त्यांच्या चातुर्मासामध्ये 10,000 पेक्षा जास्त व्यक्ती नेहमी उपस्थित असायच्या. आणि त्यावेळेस डॉक्टर वर्धमान यांच्या मार्गदर्शनाखाली 23,000 व्यक्तींनी नेत्रदानाचा संकल्प केला. आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये त्याची नोंद झाली. म्हणजे एकाच वेळेस एवढ्या व्यक्तींनी नेत्रदानाचा संकल्प करणे म्हणजे खरोखरच हे एक खूपच पवित्र आणि पुण्याचं कार्य आहे. आणि आताच मागच्या महिन्यामध्ये की ग्लोबल म्हणजे सगळ्या जगामध्ये जी संस्था आहे ग्लोबल रिफ्रॅक्टिव्ह सोसायटी, त्याच्यामध्ये डॉक्टर वर्धमान जे भारतातले पहिले आणि एकमेव आहेत, त्यांना त्याचं सदस्यत्व प्राप्त झालेलं आहे. त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आणि मी विनंती करते पोपटरावजी पवार सर यांना की डॉक्टर वर्धमान यांचा सन्मान करावा. आणि हे पहिले नेत्रतज्ञ आहेत की डॉक्टर पॅली कॅरिस यांच्याकडे त्यांनी फेलोशिप केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे वेगवेगळे नाविन्यपूर्ण ऑपरेशन सुद्धा त्यांच्याकडून नेहमी होत आलेले आहेत. इथे बसलेल्यांपैकी अनेकांचे ऑपरेशन सुद्धा त्यांनी केलेले आहेत आणि त्यांची जी स्किल आहे ती सगळ्यांना आपण अनुभवली आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे. माझ्या या देशात सर्वांना निकोप व स्वस्थ दृष्टी लाभावी असा माझा प्रयत्न आहे. नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प मी स्वखुशीने करीत आहे. सर्वांना नमस्कार, प्रणाम. मंचावर उपस्थित आदरणीय मान्यवर, वेळेअभावी मी सर्वांचं नाव घेणार नाही, पण स्पेशली पद्मश्री पोपटरावजी पवार
माझे मित्र शिवाजी काळगे, कांक्रिया फॅमिली आणि मराठवाडा मित्रमंडळ अहमदनगर यांचे सर्व पदाधिकारी, नेत्रतज्ञ संघटनेचे अध्यक्ष आणि सदस्य, हे सर्वांना मी नमस्कार करतो. आपल्या सर्वांना खूप खूप नमस्कार करतो, प्रणाम करतो. सर्वात प्रथम मला इथे या सोहळ्यासाठी बोलवल्याबद्दल मी प्रकाश कांक्रिया सरांचं धन्यवाद देतो. मला वाटतं की 1 महिन्यापासून ते सतत मला फोन करतायत. या प्रोग्रामचं एवढं त्यांना म्हणजे एनर्जी होती त्यांच्यामध्ये आणि इन्थुजियाझम होतं की मला हे शिवाजी काळगेंचं सत्कार करायचा आहे. म्हणजे एक गुरु शिष्याचं जे नातं, ते हृदय नातं म्हणतात ना आपण, त्यांना एक तळमळ होती की माझ्या मुलाचं, माझ्या शिष्याचं मी कौतुक किती करू शकतो. तर त्यांची ती तळमळ बघून मी खरंच अवाक झालो. आणि सर, निश्चितच तुमचं गुरु शिष्याचं रिलेशन हे खूप पुढे जावं असंच. शिवाजीबद्दल सर्वप्रथम त्याचं कॉंग्रॅच्युलेशन्स की नेत्रतज्ञ म्हणून मला खूप वर्षापासून आम्ही एक दुसऱ्यांना ओळखतो. लातूर म्हणलं की आम्ही शिवाजी, म्हणजे काही प्रॉब्लेम वाटला तर आम्ही लातूर म्हणलं की शिवाजीला फोन करायचो. आणि ही सच ए नाईस पर्सन की नेहमी कोणत्याही बाबतीत पुढाकार घेणार, नेहमी हेल्पिंग नेचर, कधी नाही म्हणणारच नाही, डाऊन टू अर्थ. सरांनी खूप काही व्यवस्थित सांगितलं त्याच्याबद्दल, त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल. आणि जो तो निवडून आलाय तर चांगल्या व्यक्तीचं कौतुक हे जनता पण करते. आपल्याला असं वाटतं की पैसा ज्यांच्याकडे आहे, प्रतिष्ठा आहे, तेच लोक पुढे जातात. पण त्यांनी सिद्ध केलं की पैसा प्रतिष्ठेच्या पलीकडे पण काही कर्तृत्ववान व्यक्ती पण पुढे जाऊ शकतात. आणि आज आपल्या देशाला अशा लोकांची खूप गरज आहे. कोणत्या पक्षातून ते आले ते महत्वाचं नाही, पण चांगले व्यक्ती चांगलंच काम करणार, त्यांच्याकडून कधी वाईट घडणार नाही याची आम्हाला खात्री आहे. आणि शिवाजीबद्दल तर खूप खात्री आहे. ही इज सच ए नाईस फ्रेंड आणि डाऊन टू अर्थ, हंबल नेचर. तर त्यांचं खूप खूप कौतुक करतो मी. आणि तुम्ही नगरवासियांनी, मराठवाडा मित्रमंडळांनी, कांक्रिया फॅमिलीनी त्याचा जो गौरव केला तो खरोखरच उल्लेखनीय आहे आणि स्तुत्य आहे. दुसरं, मी तुमचं सर्वांचं कौतुक करतो की ज्यांनी नेत्रदान घडवून आणलं. कारण का जेव्हा घरात एखादी घटना घडते तर त्यावेळेस आपली मनस्थिती नसते, बाकी काही विचारच आपल्याला येत नाही. ते स्वतः माझ्या बाबतीतही घडलंय. म्हणजे मी नेत्रतज्ञ असून सुद्धा जेव्हा माझ्या वडिलांचं झालं तर मलाच सुचलं नाही की नेत्रदान करावं. पण समहाऊ कोणीतरी मला त्यावेळेस कळवलं आणि ताबडतोब आम्ही नेत्रदान घडवून आणलं. तर मला असं वाटतं की ज्यावेळेस कुठेही अशी घटना घडते तर आम्ही एक नेत्रदूत म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि दीदींनी खूप चांगलं आपल्याला आज प्रतिज्ञा घ्यायला लावली. तर मला वाटतं प्रत्येकाने स्वतः तर दान करायचंच आहे, परंतु सोबत तुम्ही अजून लोकांचं, म्हणजे कमीत कमी एकाचं तरी तुम्ही नेत्रदान घडवून आणा, ही माझी विनंती. म्हणजे तुम्ही नेत्रदूत बना, जेणेकरून समाजामध्ये ही चळवळ वाढेल. आताच वर्धमाननी खूप व्यवस्थित सांगितलंय की नेत्रदानाची खूप गरज आहे आणि आपण खूप अंधत्वापासून लोकांना वाचवू शकतो. त्या दृष्टीनं हे फक्त आम्ही एक 8-10 लोकांनी मिळून सांगण्याने होणार नाही. त्याच्यासाठी आपल्या प्रत्येकाला एक नेत्रदूत बनावं लागेल. दुसरं, कांक्रिया फॅमिली बद्दल बोलायचं झालं तर प्रकाश कांक्रिया सरांचं म्हणजे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांनी आपल्या नगरचं नाव पूर्ण भारतातच नव्हे तर पूर्ण इंटरनॅशनल लेवलला नेलंय. त्यांनी अशा काही, म्हणजे त्यांनी जेव्हा सुरुवात केली त्यांची प्रॅक्टिस किंवा नेत्र तज्ञ म्हणून जे कार्य सुरू केलं त्यावेळेस खूप काही म्हणजे इक्विपमेंट्स नव्हते, मशिनरी नव्हती, टेक्नॉलॉजी नव्हती. पण त्या काळात सुद्धा त्यांनी नवीन नवीन तंत्रज्ञान अहमदनगर सारख्या छोट्या सिटीमध्ये आणून लोकांना सेवा दिली.
आणि असे काही पराक्रम केले त्यांनी आमच्या नेत्र याच्यामध्ये की म्हणजे ते मुंबई सारख्या, दिल्ली सारख्या मोठमोठ्या शहरात पण लोकांना परिचित आहेत. दुसरं आहे सुधा दीदींचं काम. त्यांचं पण मी खूप खूप कौतुक करतो, अभिनंदन करतो की त्यांनी आउट ऑफ द बॉक्स विचार करून, ते पण एक डॉक्टर आहेत, नेत्र तज्ञ आहेत, पण आउट ऑफ बॉक्स विचार करून त्यांनी जे स्त्री जन्माचं स्वागत या विचाराने त्याला पुढे नेण्याचा जो त्यांनी मानस हे केला आहे आणि प्रयत्न केला आहे तो वाखाणण्याजोगा आहे. तर त्यांना सुद्धा खूप खूप अभिनंदन त्यांच्या कार्याबद्दल. आणि मला वाटतं आता त्यांना एक पुरस्कार पण जाहीर झालेला आहे, त्याबद्दल त्यांचं खूप खूप कौतुक. आणि मराठवाडा मित्रमंडळ आणि मराठवाड्याबद्दल बोलायचं झालं तर मराठवाडा सरांनी जसं सांगितलं की साधी राहणी उच्च विचारसरणी अशी तिथली मातीमध्ये आहे. आणि मी सुद्धा मराठवाड्यातच माझं सर्व जन्म आणि हे झालंय. तर जेव्हा तुम्ही चिखलातून येता तर कमळ खेळतो म्हणतात ना, तर त्याप्रमाणे त्या मातीतून जे लोक बाहेर आलेत तर बऱ्याच लोकांनी देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये नाव आपलं लौकिक केलेलं आहे. तर त्यामुळे मराठवाड्याची भूमी ही संतांची भूमी पण आहे आणि खूप चांगल्या लोकांची भूमी आहे. आणि त्याची मुक्ती ही आपल्या 1 वर्ष स्वातंत्र्यापेक्षा लेट झालेली आहे. त्याला काही कारणं होते. रामानंद तीर्थ सरांनी त्यावेळेस खूप त्यासाठी लढा दिला आणि मराठवाड्याची मुक्ती केली. तर त्यांचंही यावेळेस आपण विशेष त्यांचं योगदानाबद्दल त्यांचंही आपण आठवण करायला पाहिजे, त्यांचाही गौरव करायला पाहिजे. तर ऑल इन ऑल आजच्या या सोहळ्यामध्ये खूप काही गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत, चांगल्या लोकांचं कौतुक झालंय. मी सर्वप्रथम पोपटराव पवार जे पद्मश्री आहेत आणि त्यांनी आदर्श गाव निर्माण केला आणि त्यांच्या सोबत मी वार्तालाप केला, तर मी पण खूप काही गोष्टी शिकलो आणि त्यांच्याकडून मी प्रेरणा घेऊन लायन्सच्या माध्यमातून माझा विचार आहे की एखादं गाव आपण दत्तक घ्यावं आणि त्याला या प्रकारे डेव्हलप करावं. कारण की मी कोणत्या संघटनेमध्ये जेव्हा तुम्ही असता तर तुमचं सामाजिक कार्य हे तुम्ही नेऊ शकता पुढे, तर तुम्हाला एक प्लॅटफॉर्म असतो. तर मला वाटतं की सामाजिक कार्यामध्ये प्रत्येकाने हातभार लावावा, पॉलिटिक्स आणि बाकी गोष्टींना दूर ठेवावं, चांगल्या विचारांना प्राधान्य द्यावं. आणि सुधा दीदी ऑलरेडी आध्यात्मिकरित्या खूप काही आपलं काय म्हणतात, आपल्या मनाची शुद्धता वाढवत आहेत, आपल्याला खूप मार्गदर्शन करतायत. तर मला वाटतं ते पण कार्य असेच चालू राहावं. त्यांना मी खूप खूप अभिनंदन करतो, कांकरे फॅमिलीचं, मराठवाडा मित्रमंडळाचं, आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू व्हेरी मच. पुढच्या पिढीसाठी हे फार गरजेचं आहे. सगळ्यांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी या वास्तूला नमस्कार करतो, वंदन करतो. मला वाटतं 12 वर्षापूर्वी याच वास्तूमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनची कॉन्फरन्स झाली, त्यावेळेला मी इथे आलो होतो. आणि आज पुन्हा या कार्यक्रमामध्ये याच वास्तूत येण्यानिमित्ताने मला त्याचं स्मरण होतं. आज व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सन्माननीय खासदार मित्र डॉक्टर शिवाजीराव काळगे, ज्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला, पद्मश्री पोपटराव पवार साहेब. नंतर महाराष्ट्र नेत्र संघटनेचे अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर संतोष अग्रवाल. त्याचप्रमाणे ज्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आज करण्यात येतोय ते माझे ज्येष्ठ आदरणीय सहकारी डॉक्टर प्रकाश कांक्रिया, डॉक्टर सुधा कांक्रिया, अहमदनगर IME चे अध्यक्ष, अहमदनगर ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष, रोटरी क्लबचे अध्यक्ष, माझा मित्र वर्धमान सायंटिफिक कमिटी चेअरमन महाराष्ट्र राज्य, सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सगळे आणि समोर उपस्थित असलेले सन्माननीय आणि मित्रांनो, मला वाटतं आजच्या कार्यक्रमासाठी ज्यावेळेला मला डॉक्टर प्रकाश कांक्रे यांचा फोन आला त्यावेळेला मला माझ्या गतस्मृतींमधल्या अनेक घटना आठवल्या. मला वाटतं डॉक्टर प्रकाश कांक्रे मला सिनियर असलेले ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट, ज्या वेळेला सगळं जग पुण्या मुंबईकडे जायचं, पुण्या मुंबईकडून परदेशात द्यायचं, त्यावेळेला उलट दिशेने वारं व्हायचं. पुण्या मुंबईचे लोक नगरला यायचे ऑपरेशन करायला. लक्षात घ्या.
अशा प्रकारचं यश यांनी मिळवलं. पुण्या मुंबईचे पेशंट्स नगरला यायचे प्रकाश कांकरे यांच्याकडे, त्याचप्रमाणे साहेबन बघायला यायचे. खडकामध्ये पाणी जन्माला आलेले, खडकांमध्ये झाडं वाढलेली आहेत. अशा प्रकारे साईबांचा जन्म. एवढंच नाही तर आज सुधाताईंनी केलेलं कार्य, बेटी बचाव बेटी पढाव हे असेल आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी मिळवलेलं यश असेल, अशा त्यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये मी सहभागी झालोय. आणि या कार्यक्रमासाठी जेव्हा त्यांनी मला विचारणा केली तर मी त्यांना सांगितलं की सर तुमची आज्ञा आहे, मी येणार म्हणजे येणार. अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी तुम्ही फक्त बोलवावं आणि आम्ही यायचंय. आणि या ठिकाणी आल्यानंतर हा जो स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार, मराठवाडा मुक्ती संग्राम याची पार्श्वभूमी, आणि जेव्हा मला कारण कळलं ते म्हणाले आपल्याला डॉक्टर शिवाजीराव काळगेंचा सत्कार करायचा आहे. तर मी थोडी पार्श्वभूमी सांगतो. डॉक्टर शिवाजीराव काळगे आमच्या महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेमध्ये अनेक वर्ष आम्ही कार्यरत आहोत. अतिशय मितभाषी, सुस्वभावी, आपलं कार्य आपल्या पद्धतीने करणारे, परंतु आपला सामाजिक वसा वर्षानुवर्ष चालवणारे. आणि जेव्हा त्यांना तिकीट डिक्लेअर झालं, आमच्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास नव्हता. त्या दिवशी आम्ही त्यांना व्हॉट्सअप केला. माझा व्हॉट्सअप अजून ते बघू शकलं नाही, पण तिकीट मिळाल्याच्या दिवसाचा, खासदार झालेल्या दिवसाचा. पण ज्या दिवशी ते निवडून आले त्या दिवशी मी प्रस्ताव मांडला महाराष्ट्र नेतृत्व संघटनेच्या ग्रुपवर की पक्ष कुठलाही असो, आज आपला एक सहकारी खासदार झालाय, त्याचा आपल्याला सत्कार करायचा. आणि मला वाटतं ही सूचना सगळ्यांनी सर्वांमध्ये उचलून धरली आणि त्या सत्काराचा योग आता येत्या सोलापूर कॉन्फरन्समध्ये येणार आहे. आणि आज नेत्रतज्ञ संघटनेचे अध्यक्ष आणि नेत्रतज्ञांचा सगळा परिवार पेशंट सकट इथे असतो आणि एवढा मोठा पुरस्कार स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाने दिला जाणार. त्याचप्रमाणे राम कन्हैया मान कन्हैया नेत्रपेढीतर्फे दिला जाणारा पुरस्कार. आणि हा मी तुम्हाला सांगतो की आपल्या प्रत्येकाला वाटतं की आपण आणि राजकारणी यांच्यात एक मध्ये फार मोठा पडदा असतो. आमदार असो, खासदार असो, तुम्ही त्यांना सहजासहजी भेटू शकत नाही. मंत्री असतील, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकत नाही. पण जेव्हा आपल्यातलाच एक माणूस खासदार होतो आणि आज दिल्लीच्या संसदेमध्ये जाऊन बसतो, हे फार मोठं यश आणि आपली छाती अभिमानाने फुगून येते. या निमित्ताने अजून 2-3 गोष्टी सांगेन की दुर्दैवाने आपण डायरेक्ट त्याचा अर्थ घेऊ नये. जेव्हा एखादा डॉक्टर राजकारणी होतो, मंत्री होतो, खासदार होतो, आमदार होतो, तेव्हा ते दुर्दैवाने तो डॉक्टर राहत नाही, तो राजकारणी होऊन जातो. आज इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य नेत्रतज्ञ संघटना, अशा आमच्या ज्या संघटना आहेत त्याचे अनेक प्रश्न आहेत. मला वाटतं व्यासपीठावर हे कोणी बोललं नाही, मी बोलतो. या प्रश्नांसाठी आम्हाला राजकारण्यांच्या दारात जायला लागतं आणि ते आमचे प्रश्न समजू शकत नाही. जरी ते समजू शकले तरी ते सोडवू शकत नाहीत. सोडवण्याची इच्छा असली तरी ते करू शकत नाहीत. तर मला वाटतं आमचा आवाज आज संस्थेत पोहोचलाय. माझी एक अशी इच्छा आहे की त्यानिमित्ताने आमच्या वैद्यकीय क्षेत्रातले जे अनेक प्रश्न आहेत, आज वैद्यकीय क्षेत्र सॉफ्ट टार्गेट म्हणून वापरलं जातं समाजामध्ये. चांगलं कार्य करणारी अनेक मंडळी व्यासपीठावर इथे उपलब्ध आहेत, परंतु त्यांच्याबद्दल असलेली वागणुकीची भावना समाजात बदलत चालली आहे. होणारे कायदे अतिशय किचकट आहेत, जे वैद्यकीय पेशाला भविष्यात जगवणारे असावेत आणि त्यासाठी आमचा आवाज तुम्ही संसदेत हवा, ही माझी तुम्हाला नम्र विनंती. राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त श्रेष्ठदान, घोषवाक्य आणि निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये निबंध स्पर्धा जी झाली त्यामध्ये खुल्या गटामध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे सुनील रंजना वनाजी राऊत यांना. त्यानंतर द्वितीय क्रमांक विभागून देण्यात येणार आहे आशा भंडारी अहमदनगर यांना. दुसरा आहे आशा रमेश कदम अहमदनगर यांना. द्वितीय क्रमांक विभागून. प्रथम क्रमांक उषा नितीन कुमार शेटिया, प्रथम क्रमांक. त्यानंतर घोषवाक्य स्पर्धेमधील प्रमाणपत्र आणि रक्कम, ज्यामध्ये तृतीय क्रमांक आहे उत्कर्ष नितीन कुमार शेटिया, द्वितीय क्रमांक आराध्य अमोल कदम आणि प्रथम क्रमांक समृद्धी निलेश कहार, सुपर्णा दीपक पवार. यानंतर पारितोषिक मिळत आहेत सूचकांना.
झालेले काही व्यक्ती इथे आहेत आपल्यामध्ये आणि नेत्ररोपण झालेल्या व्यक्तींनी त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे यायचं आहे. रामकृष्ण हरी. मी सर्वप्रथम व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो आणि तसेच नेत्रदान करणाऱ्या कुटुंबांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. कारण की आपल्या कुटुंबातली व्यक्ती गेल्यानंतर आपण तिला अग्निडाग देऊन त्याची राख होते, परंतु नेत्रदान जर केलं तर आपल्या कुटुंबातली व्यक्ती पुन्हा ही सृष्टी बघू शकते किंवा त्या नेत्राच्या द्वारे आपल्या कुटुंबालाही बघू शकते. तर जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदान करावा अशी मी पांडुरंग परमात्म्याचरणी प्रार्थना करतो. माझे नाव श्री वसंत संतू जाधव, मुक्काम समनेरे, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. मी काही कुठला वक्ता नाही किंवा कोणी राजकीय नेता नाही. मी शेतकरी कुटुंबातला, इगतपुरी तालुक्यातला एक खेडे गावातला शेतकऱ्याचा मुलगा आहे. परंतु गेल्या काही वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये करोनाचा काळ आला आणि त्या करोनाच्या आजारामध्ये मुकरमाक्सिस म्हणजे आमच्या मराठी भाषेत, अडाणी लोकांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर बुरशीचा आजार आला आणि त्या आजारामध्ये अनेकांचे डोळे गेले आणि त्याच्यातलाच मी एक पेशंट आहे. माझाही डोळा त्या आजाराने ग्रासला. मी नाशिकमधल्या बापिया डॉक्टरांकडे 6 महिने ट्रीटमेंट केली, परंतु त्याला यश आले नाही. मी म्हणून समजून घेतले की आता आयुष्यभर मला डाव्या डोळ्याने दिसणार नाही, परंतु एका डोळ्याने मला दिसतंय. मी त्याच्यावर समाधान मानले. काही दिवसापूर्वी मला वाटतं एप्रिल महिन्यामध्ये कांक्रिया सरांनी व त्यांच्या पूर्ण टीमने नाशिकमध्ये शालिमार चौकामध्ये आलमी हॉलमध्ये त्यांचे कॅम्प घेतला आणि त्या कॅम्पचं बॅनर मी बाहेर वाचलं आणि त्या कॅम्पमध्ये आमचे मित्र श्री त्र्यंबक किसन शिंदे व मी सामील झालो आणि माझ्या डोळ्याची व्यथा मी प्रकाश कांक्रिया सरांना सांगितली व दाखवली. सरांनी मला त्याच वेळेस सांगितलं की तुम्हाला पुन्हा दृष्टी येईल आणि तुम्हाला दिसेल असं मी आश्वासन देतो आणि आमच्या टीमकडे तुमचं नाव पत्ता सर्व नोंदवून द्या. त्यांच्या कांक्रिया हॉस्पिटलच्या टीमच्या माणसांनी माझं नाव व पत्ता, माझं वय, मोबाईल नंबर, डोळ्याची साईज हे सर्व लिहून घेतलं आणि नेत्रपेढीमध्ये पाठवलं आणि त्यांनी मला त्याच वेळेस सांगितलं होतं का ज्या वेळेस तुमचा डोळा उपलब्ध होईल त्यावेळेस तुम्ही अर्जंट आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन ऑपरेशन करायचं आहे. तर 16 ऑगस्ट रोजी मला साई सूर्य नेत्र सेवा टीममधून फोन आला की जाधव तुमचा डोळा उपलब्ध झालेला आहे, तुम्हाला अर्जंट नगर येथे आमच्या हॉस्पिटलमध्ये यायचं आहे आणि ऑपरेशन करायचं आहे. उद्या तुमचं ऑपरेशन आहे. मी 1:30 वाजता हॉस्पिटलला पोहोचलो. दीपक सरांना फोन लावला. दीपक सरांनी तेवढ्या रात्री वॉचमॅनला पाठवून गेट उघडलं व माझी राहण्याची व्यवस्था केली आणि सकाळी सरांनी माझं ऑपरेशन केलं. नुसतं ऑपरेशन केलं नाही तर ते सक्सेस झालं. त्याच्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक अभिनंदन व गौरव करतो. तसेच नेत्रदान करणाऱ्या सर्व कुटुंबांचे मनापासून अभिनंदन करतो आणि साई सृष्टी नेत्रसेवाचे जे कर्मचारी आहेत ते सर्वात चांगली टीम म्हणावं लागेल. कारण की मी 3-4 वेळेस तिथं आपल्या नेत्र तपासणीसाठी आलो. त्यावेळेस त्यांनी एक घरातला सदस्य म्हणून माझी विचारपूस करून चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याची पद्धत आहे त्यांच्याकडं आणि
जसा पेशंट असेल तसे ते समजून सांगतात. हेही त्यांचं फार मोठं कौशल्य आहे. तरी मी कांक्रिय सर्व कुटुंब या सेवेत सहकार्य करत आहेत. मी त्यांच्या सर्व कुटुंबाला व त्यांच्या पूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. माझ्याकडून जे काही चुकीचे शब्द गेले असतील ते मी तुमचा मुलगा म्हणून, भाऊ म्हणून, मित्र म्हणून मला माफ कराल अशी मी आशा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता नेत्रदात्या कुटुंबाचा सन्मान होण्याची वेळ आलेली आहे, ज्यामध्ये मी आमंत्रित करतोय त्यांचे घरचे कुटुंबियांचे नाव त्यामध्ये. शेवटचा पण महत्वाचा असा एक छोटासा आभार प्रदर्शनासाठी आज इथे उभे आहोत. सर्वप्रथम साई सूर्य नेत्र सेवा, मानकनिया नेत्रपिढी, एशियन आय हॉस्पिटल आणि मराठवाडा मित्रमंडळ यातर्फे आज आपल्या इथे उपस्थित असलेले सत्कार मूर्ती आपल्या सर्वांचे लाडके डॉक्टर शिवाजीराव कागे सर यांचे आम्ही आभार मानतो की त्यांचं सध्या अतिशय व्यस्त जीवन आहे आम्ही इथे बघतो आणि त्यांनी वेळात वेळ काढून अहमदनगरला आज तो जो वेळ दिला, जो सन्मान करण्याचा आम्हाला सर्वांना ऑपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल त्यांची आम्ही शतशः ऋणी आहोत. त्याबरोबरच आपल्या सर्वांचे लाडके पद्मश्री पोपटराव पवार सर जे आज इथे प्रमुख पाहुणे म्हणून आज आपल्याबरोबर उपस्थित होते, ज्यांच्या हस्ते हा सत्कार झाला, त्यांचे पण आम्ही हृदयापासून ऋणी आहोत की त्यांनी वेळात वेळ काढून इथे आज आपल्या सर्वांना या प्रकारे प्रेम दाखवलं. आपले महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेचे पूर्वाध्यक्ष आणि IMA याचे अध्यक्ष डॉक्टर मराठे सर आणि आपल्या त्याबरोबरच महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर संतोष अगरवाल सर यांच्या अतिशय व्यस्त अशा जीवनामध्ये त्यांनी आज
पुणे आणि औरंगाबाद या दोन्ही ठिकाणावरनं आज आपल्यामध्ये येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांची सुद्धा आम्ही ऋणी आहोत. त्याबरोबरच आज आपल्याबरोबर उपस्थित असणारे रोटरीचे अध्यक्ष, IMAचे अध्यक्ष, अहमदनगरचे अध्यक्ष डॉक्टर सुराणा, अहमदनगर नेत्रतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर फाळके आणि मराठवाडा मित्रमंडळाचे सर्व सदस्य यांचे सुद्धा आम्ही ऋणी आहोत की त्यांनी आज या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि त्याबरोबरच देशपांडे सर ज्यांनी खूप छान रीतीने सूत्रसंचालन केलं, त्यांचे सुद्धा आम्ही आज इथे आभार व्यक्त करतो.